ऍक्च्युअली आपण मिशन उत्कर्ष प्लॅन केल्यापासून आतापर्यंत जो काही प्रवास केलाय याच्यामध्ये हे सामुदायिक यश आहे. जसं मॅम सुद्धा म्हटल्या की आपले जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय कार्तिकेयन सरांनी डीपीसीला प्रेझेंटेशन दिलं होतं. आम्ही 504 कोटींचा आराखडा सबमिट केला होता समृद्ध शाळांच्या प्रेझेंटेशनच्या वेळी, आणि पालकमंत्री महोदयांनी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करून आपल्याला पहिल्याच वर्षी 100 कोटी रुपये निधी दिला होता आणि आपण बऱ्याच शाळांची दुरुस्ती, नवीन शाळा, मॉडेल स्कूल किंवा समृद्ध शाळा केल्या होत्या. म्हणजे लोकप्रतिनिधी पालकमंत्री महोदयांपासून पूर्ण व्यवस्थापन मधले जे काही ऑफिसर्स असतील, आपले कलेक्टर सर असतील, शिव मॅम असतील, किंवा आम्ही शिक्षण विभागाचे काम करणारी यंत्रणा आणि आमचा जो काही डेटा भरणारा शिक्षक आहे किंवा शिकवणारा शिक्षक आहे, ह्या सगळ्यांनी केलेलं एकत्रितपणे काम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो समग्र शिक्षा अभियानचा जो स्टाफ आहे ह्याच्यामध्ये खूप रिग्रसली हे लोक कंटिन्युअस काम करत असतात. एकत्रित म्हणजे सामुदायिक प्रयत्न केल्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. पण जसं मॅडम म्हटल्या 77% आहोत. 77%वर आम्ही समाधानी नाही आहोत. जरी आम्ही देशामध्ये पहिले मागच्या वर्षी आलो आणि ह्या वर्षी दुसरे आलो तरी आमची स्पर्धा ही आमच्या स्वतःशी आहे. आम्हाला मिशन उत्कर्ष म्हणजे अबाव 90% पुढे जायचंय आणि त्यासाठी आमचं काम सुरू राहणार आहे.